अशोक शिक्षण संस्था संचलित भाषिक अल्पसंख्याक शाळेचे नाव दिले आहे श्री सुलाखे प्राथमिक विद्यालय, ॲड्रेस किसान नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर. मित्रांनो, दिलेली जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे. शिक्षण सेवक पाहिजेत. दिलेल्या शाळेमध्ये शिक्षण सेवक पद भरती करण्यात येत आहे. 100% अनुदानित मराठी माध्यम प्राथमिक शाळेत खालील जागा भरावयाची आहे. तर दिलेली जागा 100% अनुदानित मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत खाली दिलेली रिक्त जागा भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, पदनाम किंवा पदाचे नाव. शिक्षण सेवक पद भरती करण्यात येत आहे किंवा शिक्षण सेवक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता HSC D.Ed, TET. TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा, किंवा CTET पात्र म्हणजेच CTET म्हणजेच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा. पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संख्या किंवा पदसंख्या 1 जागा. तर या ठिकाणी शिक्षण सेवक या पदासाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे 12th D.Ed म्हणजेच HSC D.Ed. त्याचबरोबर TET पेपर 1 उत्तीर्ण किंवा TET पात्र किंवा HSC D.Ed किंवा 12 D.Ed CTET पेपर 1 पात्र किंवा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इन्फॉर्मेशन सूचना. गरजूंनी शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ व सत्यप्रती तसेच अर्जासह रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता श्री सुलाखे विद्यालय, किसान नगर, अक्कलकोट रोड, विराट मॉलच्या पाठीमागे इनामदार पीठाच्या गिरणीसमोर सोलापूर येथे मुलाखतीस उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी गरजू उमेदवार आहेत, ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे, गरज आहे, अशा गरजूंनी शैक्षणिक प्रमाणपत्राच्या म्हणजेच एज्युकेशनल सर्टिफिकेटच्या ओरिजिनल म्हणजेच मूळ व सत्यप्रती तसेच अर्जासह ॲप्लिकेशनसह उमेदवारांनी हजर राहायचं आहे. मुलाखतीचा दिवस दिला आहे रविवार आणि दिनांक आहे मुलाखतीचा 14 जून 2026 रोजी सकाळी. मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी ठीक 10 वाजता मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीच्या दिवशी उमेदवारांनी सर्व शैक्षणिक ओरिजिनल म्हणजेच सर्व शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ प्रती व त्या मूळ प्रतीच्या सत्यप्रती आणि अर्ज सोबत असायला पाहिजे. मुलाखतीच्या दिवशी उमेदवारांनी म्हणजे 14 जून 2026ला सकाळी 10 वाजता मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीचे ठिकाण श्री सुलाखे विद्यालय, ॲड्रेस किसान नगर, अक्कलकोट रोड, विराट मॉलच्या पाठीमागे इनामदार पीठाच्या गिरणीसमोर सोलापूर येथे उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे. सचिव अध्यक्ष अशोक शिक्षण संस्था 83 गुरुवार पेठ, सोलापूर. जाहिरात क्रमांक 2 पाहिजेत. फखरुद्दीन शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालित शाळेचे नाव दिले आहे मलिक उर्दू हायस्कूल, ॲड्रेस पत्ता दिला आहे निराला सोसायटी, आझाद कॉलनीजवळ, ताजाबाद, नागपूर. अनुदानित 100%. दिलेली शाळा 100% अनुदानित आहे. अल्पसंख्याक मान्यता दर्जाप्राप्त उर्दू माध्यम, पूर्णवेळ, कार्यभार. दिलेली संस्था अल्पसंख्याक मान्यता दर्जाप्राप्त संस्था आहे, उर्दू माध्यमाची शाळा आहे आणि पूर्णवेळ कार्यभार आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, पदाचे नाव. शिक्षण सेवक इयत्ता 6वी ते 8वी करिता. तर या ठिकाणी शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे वर्ग 6वी ते 8वी करिता. रिक्त पद सन 2025 ते 2026 संच मान्यतेनुसार मान्य रिक्त पद 1 जागा. संच मान्यतेनुसार या ठिकाणी 1 जागा भरण्यात येत आहे. रिक्त जागा. पायाभूत पद. शैक्षणिक पात्रता HSC D.Ed/BA/MA/B.Ed. सब्जेक्ट दिला आहे इतिहास/भूगोल. सोबतच TET पेपर 2 पात्र किंवा उत्तीर्ण किंवा TET पेपर 2 पात्र नसेल तर CTET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र चालेल. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे शिक्षण सेवक इयत्ता 6वी ते 8वी करिता. 12वी D.Ed चालेल किंवा BA किंवा MA/B.Ed चालेल आणि सब्जेक्ट इतिहास भूगोल. सोबतच TET पेपर 2 उत्तीर्ण म्हणजेच TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण किंवा 12 D.Ed किंवा BA/MA/B.Ed
सब्जेक्ट इतिहास भूगोल सोबतच CTET पेपर 2 उत्तीर्ण. CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र असणे आवश्यक आहे. शेरा श्रीमती शाइस्ता दुर्दाना, सहाय्यक शिक्षक, दिनांक 31/5/2024 रोजी, नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीमुळे रिक्त पद. तर या ठिकाणी ज्या शिक्षिका होत्या, शिक्षिकेचे नाव दिले आहे श्रीमती शाइस्ता दुर्दाना, सहाय्यक शिक्षिका, दिनांक 31 मे 2024 रोजी, नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीमुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यांच्या जागेवर हे पद शिक्षणसेवक इयत्ता 6वी ते 8वी करिता भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना मानधन वेतन व वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहील. तर या ठिकाणी मानधन आणि वेतन सोबतच वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहणार आहे. पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह दिनांक 23 जून 2026 सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे मानधन वेतन व वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहणार आहे. पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह मुलाखतीचे दिनांक आहे 23 जून 2026 सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण दिले आहे. शाळेच्या कार्यालयात मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे. अध्यक्ष फखरुद्दीन शिक्षण संस्था नागपूर, सचिव शाळा समिती मलिक उर्दू हायस्कूल नागपूर, ठिकाण आहे नागपूर आणि दिनांक आहे 6/6/2026 म्हणजे 6 जून 2026. जाहिरात क्रमांक 3. PSV ट्रस्ट संचलित शाळेचे नाव दिले आहे उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय. ॲड्रेस 197 बुधवार पेठ, सम्राट चौक, श्राविका संस्थानगर, सोलापूर. जैन अल्पसंख्याक संस्था 100% अनुदानित. मित्रांनो, दिलेली संस्था 100% अनुदानित संस्था आहे, जैन अल्पसंख्याक संस्था आहे आणि शाळेचे नाव दिले आहे उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पाहिजेत. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. इयत्ता किंवा वर्ग दिले आहे. इयत्ता 5वी ते 8वी करिता पद भरण्यात येत आहे. विषय सर्व विषय ऑल सब्जेक्ट. पद किंवा पदाचे नाव शिक्षणसेवक. शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन HSC D.Ed TET उत्तीर्ण किंवा HSC D.Ed CTET उत्तीर्ण. TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा आणि CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा. दिलेल्या शैक्षणिक पात्रतेबरोबर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदसंख्या 1 जागा. त्यानंतर इयत्ता 8वी ते 10वी करिता पद भरण्यात येत आहे. विषय संस्कृत, हिंदी. पद किंवा पदाचे नाव शिक्षणसेवक. पात्रता शैक्षणिक पात्रता BA B.Ed TET उत्तीर्ण किंवा BA B.Ed CTET उत्तीर्ण. 1 जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना. पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्राच्या सत्यप्रतीसह स्वलिखित अर्ज 2 फोटोसह दिनांक 16/6/2026 म्हणजे 16 जून 2026 वार मंगळवार अखेर कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत सादर करावेत. तर उमेदवारांनी दिलेल्या वेळेत दिलेल्या तारखेपर्यंत आपले अर्ज 10 ते दुपारी 1 या दरम्यान सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. वरील सर्व नेमणुका संबंधित माननीय शिक्षणाधिकारी व माननीय उपसंचालक यांच्या मंजुरीच्या अधीन राहतील. मुख्याध्यापक, सेक्रेटरी.